पर रोजाना दोपहर 2:27 पर। दिलखुलास पहा शनिवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूज वर। पीएससीएल ने 45,000 करोड़ किए गोल। लेमन न्यूज पर पीएससीएल की नमस्कार, लेमन न्यूजच्या या विशेषमध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका पक्षाच्या नेत्याबरोबर की जो गेली पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या पक्ष नेतृत्वाबरोबर सावलीसारखा उभा राहिलेला आहे। जेव्हा पक्ष नेतृत्वाला अनेक नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपली नाराजी व्यक्त केली तेव्हा छाती पुढे काढून एक नेता निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरला। त्याचं नाव आहे बाळा नांदगावकर। बाळा नांदगावकर हे मनसेचे दक्षिण मुंबई म्हणजे जिथे खऱ्या अर्थानं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवते त्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। नांदगावकर साहेब, जर आपण पाहिलं तर 2009ची निवडणूक तुम्ही लढवली आणि आता 2014ची निवडणूक तुम्ही लढवताय। मतदारसंघ तोच आहे, नांदगावकर तेच आहेत, पक्षही तोच आहे, काय फरक जाणवतोय? नाही, मला असं वाटतं की आता गेले 10 वर्ष मिलिंद देवरा त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि 1984 पासून त्यांचे वडील येत होते। मध्यंतरी 5 वर्ष जयवंतीबेन मेहतांची सोडली तर ते सतत ते आहेत, केंद्रीय मंत्री होते। मिलिंद देवरा केंद्रीय मंत्री आहेत। लोकांमध्ये काँग्रेसच्या विरोधात तर लाट आहेत, पण मिलिंद देवरा हा सुद्धा सामान्य लोकांना भेटत नाही, त्यांना वेळ नसतो असं म्हणतात। मला माहिती नाही, ते म्युझिक शो गिटार बिटार ह्याच्यातच मग्न असतात, सतत त्यांच्या वाऱ्या इकडे तिकडे चालू असतात। त्याच्यामुळे सामान्य लोकांना न भेटल्यामुळे त्यांच्या विरोधात एक प्रकारचं वातावरण आहे। ज्या मलबार हिलने, कुलाब्याने किंवा मुंबादेवीसारख्या पठ्ठ्याने त्यांना पट्ट्याने जो त्याला लीड दिला होता, त्या मला वाटतं ह्यावेळेला त्यांना त्याचा त्रास होईल असं मला जाणवते। आणि त्यामुळे ह्यावेळेला मला असं वाटतं की लोकांमध्ये एकदा नरेंद्र मोदी यांचं जे काही चालू आहे ते चालूच आहे, पण त्याच्याशिवाय राज ठाकरे साहेब लोकांना प्रामाणिक वाटतं। आणि म्हणून आता कालचं उदाहरण देतो ना, काल मी अंतुले साहेबांना भेटायला गेलो होतो। अंतुले साहेब खरं मी त्यांच्या गावचे आहे, ते माझ्या गावचे आहेत। अंतुले साहेब म्हणाले की अरे बाळा, मी तुझं नेहमी टीव्हीवर पाहतो, मला अभिमान वाटतो आणि नंतर मग माझा तुला संपूर्ण पाठिंबा आहे, काय मी तुझ्या पाठीशी, असं त्यांनी काल क्लिअर कट सांगितलं। पण त्याच्या पलीकडे त्यांनी राज ठाकरे साहेबांशी जेव्हा फोनवर ते बोलले तेव्हा एक माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर असणारे केंद्रीय मंत्री त्यांनी असं सांगितलं की राज साहेबांना बोलले की तुम्ही मला राज प्रामाणिक वाटता आणि महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या हाती मला चांगलं राहील असं मला वाटतं। एवढी मोठी पोच होती माझ्यासमोर, जी 24 तासवाले होते, मी मराठीवाले होते, एबीपी माझावाले होते, त्यांच्यासमोर त्यांनी कॉमेंट्स केली। याचा अर्थ मला असं वाटतं की राज ठाकरे एवढ्या मोठ्या सिनियर, ज्यांनी आय काँग्रेसचा जन्म घातला, ज्यांनी आय काँग्रेसला जन्म घातला, इंदिरा गांधीच्या काळामध्ये अडचणीत इंदिरा गांधी असताना त्यांनी आय काँग्रेस निर्माण केली, ते ज्यावेळेला एखादं व्यक्तिमत्व एवढं मोठं बोलतं याचा अर्थ कुछ तो है। मला इथे एक गोष्ट विचारायची आहे की तुमच्या अनेक नेत्यांनी निवडणूक लढवायला नकार दिला होता आणि अशा वेळेला पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून त्याच हायकमांडच्या किंवा त्याच नेत्याच्या शब्दाखातर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं काय नेमकं होतं? काय इतर तरुण आणि तुमचे ज्याला आपण पहिल्या फळीतले नेते म्हणू शकतो ते सगळे लोक का असे निवडणुकीतून माघार घेत होते? काय झालं नेमकं? हा थोडा माझा भावनिक विषय। आता भावनिक कसा, तर ज्या दिवशी राज ठाकरे साहेब बाहेर पडले त्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत आहे। खरं ठाकरे फॅमिलीशी माझं अत्यंत पारिवारिक एक प्रचंड आत्मीयता आहे, अटॅचमेंट आहे। मग ते उद्धव साहेब असोत की राजसाहेब असोत की मोठे साहेब माझे होते, त्यामुळे तो माझ्यासाठी फार आत्मीयतेचा विषय। एक नंबर 2, ज्याला राजसाहेबांनी 19 मार्च 2006 रोजी शिवाजी पार्कवरती जी सभा घेतली, जाहीर सभा,
त्या सभेच्या वेळेला मी शिवसेनेमध्ये होतो, त्यामुळे मी सभेला काही जाहीर त्या सभेत स्टेजवरती बसू शकत नव्हतो. परंतु मी स्टेजच्या मागे होतो, हम्म. स्टेजच्या मागे होतो. आणि ज्यावेळेला राजसाहेबांनी तिकडे सांगितलं की मी स्वतःच आज महाराष्ट्राला अर्पण करून घेतोय, असं त्यांनी सांगितलं, मला आठवत असेल. त्याच्यानंतर मग ते सभा संपली, आम्ही दोघे एकमेकांना भेटलो आणि त्याला मी त्यांना शब्द दिला, तुम्ही महाराष्ट्राला अर्पण केले, मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे. आणि त्यामुळे हा विषय माझ्यासाठी थोडासा भावनिक आहे. त्याच्यामुळे नेत्याची इच्छा आहे, ओके फिनिश. मला काही मला हे पाहिजे ते पाहिजे अशी माझी कुठलीच कधी तक्रार नसते, फॉर्मॅलिटी नसते. मला वाटतं की पक्ष हा वाढला पाहिजे, पक्ष तरुण आहे, पक्षाचा नेता तरुण आहे, त्यांचे विचार तरुण आहे, दिशा ते देऊ शकतात, त्यांना वाटतं भरपूर काही करावं. आणि मग असं वाटत असताना एखाद्या माझ्या नेत्याने जर अपेक्षा व्यक्त केली तर माझी तयारी पाहिजे युद्धामध्ये उतरण्याची. जय पराजय हा नंतरचा भाग असतो, युद्धात उतरण्याची तयारी असावी लागते. आणि युद्धात उतरायचं तर सगळं साहित्य सोबत घेऊन ज्यावेळेला आपण युद्धाला याला जातो शिकारीला, त्याला शिकार ही वाघाचीच करायची असते. पण पण हे सगळं होत असताना तुमचे काही नेते, तुमचे काही सहकारी, विशेषतः मी अगदी थेट नावं घेतो, की जर आपण उल्लेख केला तर शिशिर शिंदेचा, की जो खऱ्या अर्थाने एक डायनामिक लीडर आहे. होर्डिंगवर लिहून डॅशिंग नाहीये, पण खऱ्या अर्थाने डॅशिंग लीडर आहे. प्रवीण दरेकर सहकारामधलं एक दर्जेदार नाव, भले ज्यांच्या विरोधात आता अनेक काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील, तर यासारखे जे काही तुमचे नेते आहेत त्यांना निवडणूक लढण्याची संधी होती, या संधीपासून ते लांब गेले, घाबरले? नाही, घाबरले असं नाही. त्यांना वाटतं की अजून आमचं राज्य पातळीवर नेतृत्व, राज्य पातळीवर आम्हाला काम करायला पाहिजे अजून, किंवा पुढे येतील त्यावेळेला जातील ते दिल्लीमध्ये देशाचं नेतृत्व करायला. आता त्यांना वाटतं राज्यामध्ये आपण उत्तम प्रकारे काम करू, राजसाहेबांना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, तर तो आपल्याला सोबत जाऊन घडवायचा आहे. आणि म्हणून ते म्हणाले, त्यांची मला त्यांचं म्हणणं असेल की आपण राज्यातच काम करू म्हणून. आणि त्यामुळे त्यांनी राज्यात निवडणूक लढवण्याचा त्यांचा भविष्याचा निर्णय असेल, पण ठीक आहे, हरकत नाही त्याच्यामुळे. आणि हे सगळेच आमच्याकडे तालेवार लोक आहेत. नाही, मला इथे आणखी तुमच्या या मतदारसंघाकडे एक लक्ष वेधून एवढ्यासाठी घ्यायचं आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधींचे जे ज्याला आपण कोर टीम म्हणतो त्यापैकीचे एक असे नेते आहेत, मंत्री आहेत ते. कारण आधी मिलिंद देवरा ट्विट करतात आणि त्यानंतर राहुल गांधी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या मंत्र्यांना झापतात, पंतप्रधानांना काय वाटेल ते बोलतात. तुम्ही राज ठाकरेंच्या अत्यंत जवळ आहात, ही नेत्यांच्या खास माणसांची निवडणूक आहे का? नाही, असं काही नाही. नेत्यांच्या खास माणसाची निवडणूक असायचं कारण नाही. मला असं वाटतं की शेवटी निवडणुकीमध्ये नेताच आपला ठरवतो की आपल्याला कुठला उमेदवार कुठे द्यायचा आहे, तो उमेदवार किती ताकदीचा आहे, त्याची समाजामध्ये काय स्थान आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचा काउंट असतो. त्याशिवाय असे उमेदवारी देता येते. आणि लोकसभेसारख्या उमेदवारीला बोलल्यानंतर त्या लोकांना त्याचा चेहरा जरी माहीत नसेल, त्यांचं नाव तर माहिती पाहिजे ना. तसे प्रवीण दरेकर, आमचा वसंत गीते, आमचे शिशिर शिंदे वगैरे नाव माहिती असणारी लोक होती. त्याच्यामुळे आणि शेवटी नेत्याला वाटतं की माझा विश्वासातला माणूस एखाद्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी तो पक्षाला न्याय देऊ शकतो, हा पण एक विश्वास नेत्याच्या मनामध्ये असावा लागतो. आणि त्यामुळे त्यांनी कदाचित माझी निवड केली असावी. मी त्यांच्या जवळचं आहे वगैरे वगैरे जरी असलं तरी ते माझे नेते आहेत आणि मी त्यांचा कार्यकर्ता आहे. हा तर मला माझी गोष्ट मला पाळायलाच पाहिजे ना, त्याच्यात चालत नाही. शेवटी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यासारखंच राहायला पाहिजेत. आणि कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की एकदा रणशिंग फुंकलं की युद्धामध्ये लढाईसाठीच उतरायचं असतं आणि तो आदेश फक्त नेत्याचा असावा लागतो. तुमचा हायकमांड किंवा तुमचा नेता हा सतत मराठी मतांमध्ये फूट पाडणारा नेता म्हणून त्याच्याकडे तुमचा विरोधी पक्ष असलेला किंवा तुमच्याबरोबर तात्विक विरोध असलेला शिवसेना नेहमी म्हणत आलेलं आहे की हे मराठी मतांमध्ये फूट पाडतात, मराठी मतांचं विभाजन करतात. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की एकतर नितीन गडकरींच्या भेटीनंतर घडलेलं नाट्य, नरेंद्र मोदी शिवसेनेला विरोध न करता विधानसभेवर लक्ष केंद्रित करणं वगैरे, या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरे काही काळ संभ्रमित झाले होते असं एक चित्र माध्यमांमधून रंगवलं गेलं. ते कितपत योग्य आहे? बिलकुल. राज ठाकरे साहेब हे कधी संभ्रमावस्थेमध्ये नसतात आणि कधी गाफील राहत नाही, ते पहिले लक्षात घ्या. राज ठाकरे साहेब अत्यंत विचारपूर्वक करून निर्णय घेत असतात आणि त्यांनी तो विचारपूर्वक करूनच आता नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा जाहीर केलेला. त्यांनी कुठेही
महायुतीला किंवा इंडियाला पाठिंबा देतो असे बोललेले नाहीत किंवा भाजपला देतो असे बोललेले नाहीत. एक नंबर 2, एक तुम्ही लक्षात घ्या की आमचा पक्ष आहे. आमचा पक्ष असल्यामुळे आम्हाला निवडणुका लढवायलाच पाहिजे. काही सामाजिक संस्था आहे, NGO आहे, चॅरिटी संस्था आहे. पक्ष जन्माला का त्याचं पक्षात निवडणुका लढवायलाच पाहिजेत ना. बरं, त्याच्या पलीकडे मराठी मतं असं म्हणणे. आता ज्या ठिकाणी आम्ही 2 नंबरवरती आलो त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवायची नाही. ज्या ठिकाणी आमच्यावरती आरोप झाल्यानंतर सुद्धा लोकांनी 2009 साली 2 नंबरवरती आम्हाला ठेवलं, तिथं निवडून येण्याची क्षमता आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी असे आहेत त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय. आणि त्याच्या पलीकडे माझं असं म्हणणं आहे की मराठी मतं केवळ शिवसेनेलाच मिळतात, भाजपलाच मिळतात, समाजवादीला सुद्धा मिळतात, काँग्रेसलाही मिळतात, NCPलाही मिळतात, कम्युनिस्टलाही मिळतात, जनता दलालाही मिळतात. आता नवीन आलेला आप नावाचा पक्ष आहे त्यालाही मिळतात का? मिळत नाहीत असं काही नाही. बरं, त्याच्या पलीकडे मला कळत नाही, स्वयं राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक हे शिवसेनेत होते ना. मग त्याला 48 खासदार का नाही निवडून आले? त्याला 40-35 खासदार का नाही निवडून आले? असं नसतं कधी, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात शिवसेना चुकीचा प्रचार करते. बिलकुल चुकीचा प्रचार आहे. आलं लक्षामध्ये. काय विषय काय येतो इथं सगळीकडेच मराठी मतं जातात ना की नाही जात? आता तुम्ही 2 नंबरला नव्हती ना, तुम्ही बसा ना, तुम्ही मराठी मतात फूट पाडताय असं मी म्हणाल तर चुकीचं काय ठरेल? तुम्ही मराठी मतांमध्ये फूट पाडताय. माझं म्हणणं मग तुम्ही बसा, आम्ही 2 नंबरच्या सीटात आम्ही लढवतोय असं होत आहे. आणि नितीन गडकरींची भेट वगैरे हा जो प्रकार आहे ना, शेवटी मित्र मित्राला भेटला तर चुकीचं काय? मला कळत नाही. ज्या वेळेला शिवसेनेसारखा महायुतीतला महत्वाचा पक्ष सांगतो की मनसे नको किंवा राज ठाकरे नको, त्यावेळेला एक पक्ष म्हणून किंवा त्याचा नेता म्हणून तुमच्यावर दबाव येतो? तुम्ही मला कळत नाही हो. म्हणजे आता बोलू नये असं. आता दीपिका पदुकोणशी मला लग्न करायचं नाही. दीपिका पदुकोणी बोलली का मी तुझ्याशी लग्न करते? बोलली दीपिका पदुकोण मला? अरे उगाच आपलं स्वतःच बोलायचं, महायुतीत घेणार नाही, महायुतीत नको करत नाही. अरे आम्ही कुठं बोलायला आलो? तुम्ही तर टाळी मागत होतात, तुम्ही तर बोलत होतात, भेटत होतात. बरं, राजसाहेब कोणाला भेटायला गेले काय? असं नसतं कधी. त्याच्यामुळे तो भाग नाही आहे. लक्षात आलं ना? मला असं वाटतं की आमच्या पक्षाचा जन्म झाल्या दिवसापासून आम्ही स्वबळावर लढवायची भाषा करतोय आणि स्वबळावरच लढवतोय. आलं लक्षामध्ये. लक्षात घ्या, एक प्रामाणिकपणा हाही लोकांना भावतो ना. आणि तुझ्यासारख्या माणसाने का पाठिंबा दिला? शेकाप का शिवसेना सोडून आमच्यासोबत आली? विनय कोरे NCPला मदत करतो ते का आमच्यासोबत आले? त्यांना वाटतं की हा नेता प्रामाणिक आहे, हा महाराष्ट्रात काहीतरी करू शकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप काही चांगलं घडेल आणि राज ठाकरे साहेबांची दिल्लीमध्ये चांगले खासदार राहतील. हे आहेत बाळा नांदगावकर. राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांची टीम किंवा राज ठाकरे यांचा पक्ष हा मुंबई इंडियन्स सारखा झालेला आहे. एक राज ठाकरे सचिन तेंडुलकर आहे तर बाळा नांदगावकर हरभजन सिंगची भूमिका वेळोवेळी बजावताना दिसत आहेत. पण हा मुंबई इंडियन्स बाजी मारणार का? किंबहुना कारण मनसेचा जो संपूर्ण बाज आहे, संपूर्ण जो भर आहे तो प्रामुख्याने मुंबईवर आहे, जसा शिवसेनेचा आहे तो. यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण मिळवणार आहोत त्यांच्याकडून, पण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. PACL ने 45,000 करोड़ किए गोल। लेमन न्यूज पर PACL की पोल खोल। इन्वेस्टर्स को तथाकथित रूप से जो चीट करने का हमने कहा है उसके बारे में काफ़ी डॉक्यूमेंट्स बरामद हुए हैं और उन पे क्रिमिनल कॉन्स्पिरेसी और चीटिंग का इल्ज़ाम लगाया गया है। PACL के धंधे का पूरा सच शाम 7 बजे सिर्फ लेमन न्यूज पर। समय का टॉर्चर तो सभी सहते हैं, पर टिकते वही जो समय के साथ बहते हैं। जब तारे और टैरो का कनेक्शन हो तो हर कार्ड कुछ कहता है। मेरे यानी क्रिस्टीना सैकिया के साथ देखिए तारे, टैरो एंड टिप्स हर रोज लेमन न्यूज पर। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय बाळा नांदगावकर यांच्याशी. बाळा नांदगावकर मनमोकळ्या पद्धतीनं प्रश्नांना उत्तर देत आहेत. बाळा नांदगावकर, दक्षिण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीमध्ये जर आपण मुकाबला पाहिला तर देवरा विरुद्ध अरविंद सावंत, विरुद्ध बाळा नांदगावकर, विरुद्ध मीरा सन्याल,
ही खरं तर चौरंगी लढत आहे की तिरंगी लढत आहे की ही दुहेरी लढत आहे? ज्यावेळेला आपण लढतीचा विचार करतो ही नेमकी कोणामध्ये आहे? अरविंद सावंत यांच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? बराच काळ शिवसेनेनं या सगळ्या गोष्टीबद्दल संभ्रमही निर्माण केला होता. ती तिकीट लोढांना जाणार, त्या तिकीटबद्दल मोदी काहीतरी बोलणार, अशा या सगळ्या पार्श्वभूमीनंतर अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? मी आता कुठल्या उमेदवाराविषयी कसं बोलणं मला काही योग्य वाटत नाही, परंतु आता शिवसेना पक्षाने उमेदवारी त्यांना दिलेली आहे, तर त्यांचा विचार करून त्यांनी दिली असेल उमेदवारी. पण कार्यकर्ते त्यांची संभ्रमावस्थेमध्ये आहेत हे मला चित्र दिसते, आणि माझे जुने संबंधाचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. आणि त्यामुळे आता त्यांनी उमेदवार दिले, काहीतरी विचार करून उमेदवारी दिली असेल असं मला वाटते. पण बाकी लढत ही मला वाटतं काँग्रेस विरुद्ध मनसे अशीच लढत होणार आहे. काँग्रेस विरुद्ध मनसे असं तुम्ही म्हणत तर असता, पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर जो आरोप दुसरा केला जातो की तुम्ही काँग्रेसला मदत करताय, बिलकुल. जो आता आपच्या बाबतीत जो आरोप केला जातो तोच आरोप तुमच्या बाबतीत गेल्या निवडणुकीत केला गेला आणि याही निवडणुकीत त्या आरोपाचा मला कळत नाही. बाळा नांदगावकरांवरती मागच्या निवडणुकीमध्ये मिलिंद देवराच्या वडिलांनी, मुरली देवरांनी 2 पेट्रोल पंप दिले असा आरोप झाला. 5 कोटी रुपये दिले असा आरोप झाला. हो, कुठे आहेत पेट्रोल पंप? ते मी अजून शोधतोय पेट्रोल पंप, ते अजून मला सापडत नाहीयेत. म्हणजे आरोप करायचे म्हणून आरोप करायचे आलं लक्षामध्ये, आणि त्याच्यामुळे ठीक आहे आरोप होत असतात. मला असं वाटतं की काँग्रेसचे काय विषय येत आहे. आमचा एक नंबरचा शत्रू मुळात एनसीपी आणि काँग्रेस हेच शत्रू आहेत आमचे. पण एनसीपी आणि काँग्रेस हा तुमचा शत्रू आहे असं तुम्ही म्हणताय. दुसऱ्या बाजूला कृष्णकुंज हे एक पॉवर सेंटर म्हणून जणू काय उदयाला येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी किंबहुना जेव्हा शिवसेना प्रमुख हयात असताना अनेक नेते मातोश्रीवर गर्दी करायचे, रांगा लावायचे, त्यांना भेटायचे, चहा पाणी व्हायचं. तीच गोष्ट कृष्णकुंजच्या बाबतीत होते. राज ठाकरेंना पॉवर सेंटर होण्यातच किंबहुना प्रसारमाध्यमांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यातच स्वारस्य असं आपण समजायचं? बिलकुल काय हे सगळे नेते खरंच यांची कामं होत आहेत, खरंच यांना न्याय मिळतोय, खरंच यांच्यासाठी काहीतरी राज ठाकरे करतायत, की या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंना मिळाल्यानंतर शिवसेना अस्वस्थ होते म्हणून ही सगळी मंडळी तिथे जात आहेत? पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की राज ठाकरे साहेब हे सगळ्यात क्षेत्रामध्ये संबंध ठेवून आहे. तुम्ही संगीत क्षेत्र म्हणा, क्रीडा क्षेत्र म्हणा, किंवा तुमचं धार्मिक क्षेत्र म्हणा, किंवा तुम्ही राजकीय क्षेत्र म्हणा, सगळ्यात असं एक क्षेत्र नाही की ज्याच्यात त्याचा संबंध नाही. शत्रुसंघ त्यांचं असं नेतृत्व आहे, आणि त्यामुळे आणि ते अंतःकरणापासून सगळ्यांशी प्रेम करतात, आणि जे आहे ते दिल खुलास बोलतात. त्यामुळे लोकांना त्यांचा बेधडक स्वभाव आवडतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे लोक त्यांना भेटायला येतात, काही तक्रारी येतात. जर लोक त्यांना भेटायला येऊन त्यांना काही मदत होत नसेल तर लोक भेटायला कशाला येतील? तुम्ही एकदा बाळा नांदगावकरांकडे येईल, जर बाळा नांदगावकर तुम्हाला रिस्पॉन्स नाही तुम्ही परत याल का? असं नसतं. वर्षानुवर्ष नाती कसं जपायचं हे बाळासाहेबांकडून आणि आता राज ठाकरे साहेबांकडून खरंच शिकण्यासारखं आहे. म्हणून माझे साहेब गेल्यानंतर केवढी गर्दी होती, सर्व पक्षाची लोकांची गर्दी होती, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये चूल पेटली होती. त्याच्यामुळे तुम्ही कसं संबंध जपता त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या सगळ्या गोष्टी त्यामुळे आता तुम्ही त्याला पॉवर सेंटर म्हणता की आणखीन काय म्हणता, पण मला असं वाटतं की त्यांनी प्रेमाने सगळी लोक जमवलेली आहेत, आणि प्रेमाने त्या लोकांना ते तुम्ही त्यांच्यासोबत जेवायला कधी बसून बघा, ते जेवण तुम्हाला जो त्यांच्या हाताने वाढतात. चहा घ्यायला बसा, ते चहा ते देतात, पण चहामध्ये साखर 1 चमचा 2 चमचे. लक्षात घ्या, काही गोष्टी त्या शिकण्यासारख्याच माझ्या नेत्याकडून, लक्षात. आणि त्यामुळे त्यांचा परिवार प्रचंड मोठा आहे सगळ्या क्षेत्रातला, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला पॉवर सेंटर म्हणता तर पॉवर सेंटर, तुम्ही त्याला प्रेमाचं सेंटर म्हणाल तर प्रेमाचं सेंटर, त्याला विश्वासाचं सेंटर म्हणतो विश्वासाचं सेंटर. शेवटी हे कोण कसं शब्द वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या पद्धतीत आता जे उमेदवार दिलेत की आधी तिथे भाजपच्या समोर उमेदवार देणार नाही अशा स्वरूपाची एक चर्चा होती, पण नंतर उमेदवार दिले गेले. मुळात मनसेकडे उमेदवारांचा लोकसभेसाठी तुटवडा आहे, हे तुम्ही मान्य करता का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पहिली गोष्ट, शिवसेनेच्या समोर उमेदवार दिलेत असं भाग नाही. ज्या ज्या ठिकाणी आमची स्वतःची ताकद आहे, ज्या ज्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, ज्या ज्या ठिकाणी आम्ही लाखांच्या वर मतं घेतलेली आहेत, अशा ठिकाणी आम्ही उमेदवार दिले आहेत. मागच्या वेळेला आम्ही 11 सीट लढवल्या होत्या, त्याला आम्ही 10 सीट लढवतोय. 2 सीटला मावळ आणि रायगडला आम्ही शेकापला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही. आम्ही भिवंडीला बीजेपीच्या समोर दिले, पुण्याला बीजेपीच्या समोर दिले, तर आम्हाला वाटतं तिथं आमची ताकद आहे.
जर निवडणुका म्हटल्या तर अनेक मोठे पक्ष हे फिल्म स्टार्सना उमेदवारी देतात, त्यांना प्रचाराला बोलवतात. राज ठाकरेंना भेटायला आपला पिक्चर लागावा म्हणून शाहरुख खान येतो, करण जोहर येतो, अनेक मंडळी येतात. पण त्यांना उमेदवारी द्यावं किंवा त्यांचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करून घ्यावा असा प्रयत्न कधी राज ठाकरेंनी केला नाही. महेश मांजरेकर हे नेमकं काय प्रकरण आहे? नाही, महेश मांजरेकर साहेबांचे एकदा जवळचे मित्र आहेत आणि असे अनेक मित्र आहेत. त्याच्यात त्यांनी सहज विचारलं, मलाच विचारलं होतं, कारण तिथं महेश मांजरेकरला लढवलं तर काय होईल? म्हणलं उत्तम आहे साहेब, चांगलं विचारून नका. त्याप्रमाणे महेश मांजरेकरला विचारलं. मग त्यांनी एक दिवसही घेतला की विचार करायला, कारण मी लढवू नको. मी त्यांना बोललो तो विचार करा, ही निवडणूक म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आणि नंतर मग त्यांनी तो निर्णय घेतला निवडणूक लढवायचा. काय त्याच्यावर काय कुठली जबरदस्ती नाही, काही नाही. ते बोलले की मी लढवायला तयार आहे. आणि त्याच्यामुळे आता त्यांची मैत्री आहे. त्यांना वाटलं की एक माणूस कॅपेबल आहे, हा उत्तम प्रकारे पुढे जाऊ शकतो, लोकांना ज्ञात आहे, हे काही निकषातल्या काही गोष्टीपर्यंत एज्युकेटेड माणूस आहे, समाज आहे, या सगळ्या गोष्टी ते काउंट होतात शेवटी. जर आपण पाहिलं तर राज ठाकरे नेहमी हे म्हणत असतात की मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. आणि या त्यांच्या ब्रीद वाक्यामुळे किंवा या त्यांच्या कॅचलाईनमुळे तुमच्यातल्या अनेक नेत्यांना मी भला माझा महाराष्ट्र भला असं वाटतंय की त्याचं उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलं. तसं नाही आहे. मला असं वाटतं की आता त्यांना काम करू द्यायला पाहिजे. कसं आहे, तुम्हाला एखादं काम तुमच्या आवडीचं दिलं, तुम्ही इंटरेस्ट नाही करणार. तुम्हाला मी मी नेमक्या प्रश्नाकडे आलो. हाच बाळा नांदगावकरांचा इंटरेस्ट आता दिल्लीच्या दिशेने सरकतोय असं आपण बिलकुल बिलकुल तुम्हाला वाटतंय तुम्ही दिल्लीमध्ये नक्की जाणार, 1,00,000% दिल्लीमध्ये जाणार आणि महाराष्ट्राचं नेतृत्व पण दिल्लीमध्ये करणार, उत्तम प्रकारे करणार लक्षामध्ये. आणि होणार, चांगलं होणार, मला काय अडचण वाटत नाही. लक्षामध्ये वेगवेगळ्या समाजाचा मला पाठिंबा मिळतोय, खूप सिनियर लोकांचा पाठिंबा मिळतोय आणि उत्तम प्रकारे चालू आहे. मला काय अडचण कशी वाटत नाही. नुकतंच शरद पवारांनी माथाडी कामगारांना असं सांगितलं की 2 ठिकाणी मतदान करा. तुम्हाला असं वाटतंय की शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता असं जेव्हा 2 ठिकाणी मतदान करा असं सांगतोय, त्यावेळेला राज ठाकरेंकडे जो तरुण वर्ग आहे, मतदार आहे, कार्यकर्ता आहे, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना अशाच काही युक्त्या कृत्या करून निवडणूक जिंकणं किंवा जिंकवणं हे एक निवडणुकीचं शास्त्र तुमच्या पक्षाला डेव्हलप करायचंय किंवा ते डेव्हलप करू शकता? नाही, मला असं वाटतं की शेवटी निवडणुकीमध्ये कुठलं शास्त्र असतं. आताच्या निवडणुकीत ट्विटर, फेसबुक, वेबसाईट वगैरे वगैरे पण बऱ्याच गोष्टी आल्या, त्याच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत जाता येतं. पण शेवटी कसं आहे की आता पवारसाहेब खूप उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याविषयी आम्हाला आदरही आहे. पण त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तृत्व येणं हे फार काही उचित नाही असं मला वाटते. कारण एखादा नेता हा दिशा देणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून आम्ही ज्याला पाहतो, त्यांची आजही विधानसभेमधली लायब्ररी जाऊन जी केलेली भाषणं वाचतो, त्यावेळेला आमचं मन आणखीन त्यांच्याविषयी आदराच्या जागी आदराचं स्थान म्हणून निर्माण होतं. आणि अशा वेळेला एखादा नेता आपल्या एक क्वचित पक्षाच्या स्वार्थासाठी काय अशी एखादी गोष्ट बोलतो, मला वाटतं त्यांनाही त्याचा निश्चितपणे वाईट वाटलं असेल लक्षामध्ये. त्यांनी असं बोलता कामा नाही होतं, पण आता बोलले, आता त्याला काय करणार. या निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणुका या जवळपास 6 महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांसाठी मनसेची जी तयारी आहे ती काय स्वरूपाची असणार आहे? तुम्हाला असं वाटतं की जे तुम्ही मागच्या विधानसभेमध्ये जे तुम्ही तुमच्या नेत्याने तुम्ही जे सामान्य मतदारांना किंवा मुंबईकरांना राज्यातल्या जनतेला सांगितलं होतं ते खरंच तुमच्या आमदारांनी केलंय असं म्हणायचं आपण? एक लक्षात घ्या की नवीन आमदार आहेत आणि कुठली गोष्ट अनुभवाशिवाय येत नाही. हळूहळू प्रत्येकजण, लहान मूल बघा ना, रांगतच मोठं होतं, पडतं, चुकतं, सगळं असतं ना. हळूहळू आमची लोक होतील मोठी, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी लोकांच्या मनासारख्या होतात अशातला भाग नाही. मी आता गेले 25 वर्ष निवडून येतोय. लोक मला 25 वर्ष नागपेड्यात मी होतो, पहिली निवडणूक लढवली, माझगावमध्ये आलो, माझगावातून शिवडी भागात आलो होतो. लोकांना कळतं ना का माणूस काम करणार आहे, प्रामाणिक आहे, हा लोकांना काहीतरी देऊ शकतो, ह्याच्याकडे व्हिजन आहे. मला वाटतं की माझ्या नेत्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एक लक्षात घ्या. आणि जे आता काही आमदार आहेत आमचे किंवा नगरसेवक आहेत, हे ठीक आहे, हळूहळू त्यांना जसं शक्य होईल तसं उत्तम प्रकारे काम करू शकतील. आणि मला असं वाटतं की लोक भविष्यात तुमचा आणि तुमच्या पक्षाचा प्रतिस्पर्धी कोण असणार? तो काँग्रेस असणार की शिवसेना असणार? बिलकुल काँग्रेसच्या पलीकडे आम्हाला काय दिसतच नाही. आमच्या टार्गेटवरती काँग्रेस आणि शिवसेना नाही. शिवसेनेचा काय विषयच येत नाही. पण मग शिवसेना तुम्हाला का टार्गेट? त्याला आम्ही काय करणार? आम्ही शिवसेनेने आम्हाला किती टीका टिप्पणी केली. आता
एवढे दिवस शिवसेना आमच्यावर टीका करते, पण राजसाहेब एक शब्दही बोललेले नाहीत. हे काय हे नेमकं काय तंत्र आहे राज ठाकरेंचं? नाही, राज ठाकरे साहेबांना ते पूर्वीपासून हे त्यांनी शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याचं उद्योग आहे? साहेबांकडून त्यांनी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. लहानाचे मोठे ते त्यांच्या मांडीवरच खेळणे बागडलेले आहेत. त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे कुठल्या वेळेला काय भूमिका घ्यायची ती, त्याप्रमाणे ती भूमिका घेतात. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी हा पक्ष बनवला. मला आठवतंय की शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंबरोबर सावलीसारखं फिरण्याचं काम तुम्ही केलं. हे करत असताना तुम्ही सुरुवातीला तुमच्या होर्डिंगवर शिवसेना प्रमुखांचं छायाचित्र वापरत होतात. त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी ते बंद करण्याचे आदेश दिले. आता मोदींच्या नावाने तुम्ही मतं मागताय असा शिवसेना बिलकुल नाही. नेतृत्वाचा आरोप आहे. बिलकुल नाही, काय विषय नाही. मला एक पहिले सांगा, बाळासाहेब ज्या तुम्ही दिवशी मोदींच्या नावाने मतं मागताय का? काय संबंध नाही मोदीच्या नावाने मतं मागायचं. पण ज्या मोदींना आम्ही विना अट विना शर्त पाठिंबा दिला की आमचे उमेदवार निवडून येतील आणि तुम्हाला पंतप्रधान म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ, त्यात आमची विना अट काहीच नाही, शर्त काही नाही. एका बाजूला आम्ही विना शर्त विना अट त्यांना पाठिंबा दिला आणि दुसऱ्या बाजूला एनडीएतले घटक, महायुतीतले घटक, UP, राजस्थान, पंजाब या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध निवडणुका लढवतात. मग हे कितपत योग्य आहे? मग खरी युती कोणाची आहे? आमचा काय विषयच येत नाही ना. राज ठाकरे साहेबांना TRPची कधी गरज लागली नाही हो. गेले 20-25 वर्ष त्यांच्या मागे TRP लागलेलं आहे, हे वास्तव आहे. पण ठीक आहे, नरेंद्र मोदींचा त्यांचे एक मैत्रीचे जवळचे संबंध आहेत. आणि लक्षामध्ये एका विकास पुरुषाला विकास करणाऱ्या पुरुषांनी दिलेला तो पाठिंबा जर असेल तर त्यात चूक काय केली मला कळायलाच मार्ग नाही. आणि लक्षामध्ये त्या नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागायचा विषय पण येत आहे त्याच्यामध्ये. बाळासाहेबांनी सांगितलं की माझं नाव नाही लावायचं, माझा फोटो नाही वापरायचा, आम्ही बंद केला. त्याच्यानंतर 13 आमदार आले, त्याच्यानंतर महापौर आले आमचे, त्याच्यानंतर नगरपालिका आम्ही ताब्यात घेतल्या, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता आम्ही ताब्यात घेतला. केलं ना की नाही केलं? आणि त्याच्यामुळे बाळासाहेब आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. आम्हाला वाटतं आता नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत. आता ही भूमिका पण आम्ही मांडायची नाही, मला कळायलाच मार्ग नाही. पण एका बाजूला नरेंद्र मोदी यांचा माझा शेवटचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पक्षातूनच ते व्यक्तिपूजेला आमंत्रण देतात अशा स्वरूपाची टीका होते. राज ठाकरेंनी पक्ष बनवला तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या पाया पडू नका, जे काय करायचं ते हस्तांदोलन करा आणि ज्या काय भावना व्यक्त करायच्या त्या करा, शुभेच्छा द्या. एका बाजूला संपूर्ण भाजप सरकार म्हणजे जो देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे तिथल्या नेतृत्वाची किंवा तिथल्या काही नेत्यांची टीका मोदींवर होते की ते व्यक्तिपूजा करतात. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे मोदींना मित्र समजतायत, मोदींना पाठिंबा देत आहेत, मोदींसाठी आपले खासदार पाठवू इच्छित आहेत. राज ठाकरे ही व्यक्तिपूजेची कास धरतायत का? मला वाटत नाही. राज ठाकरेंनी सदैव, तुम्ही कधी बघा त्यांना, त्यांच्यापेक्षा वडीलधारी किंवा वरिष्ठ माणूस भेटला तर त्यांच्या त्या पायाला वाकून नमस्कार करतात. अमिताभच्या पायाला वाकून ते नमस्कार करत होते. लक्षात घ्या, अमिताभ बच्चनवरती पण त्यांनी टीका केली होती. बरोबर. त्यांचा विषय हा अत्यंत आपल्या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यामुळे आता कोणी कोणावर टीका करायची हा भाग वेगळा आहे. कोणाला कोणी किती संबंध जपायचे संबंध किंवा सन्मान द्यायचा तो भाग वेगळा आहे. पण मी जे काही राज ठाकरे पाहिलेले आहेत ते राज ठाकरे सदैव सन्मानच करतात. किंबहुना कोणाशी बोलताना ते अरे तुरे बोलत नाहीत, अहो जाऊच्या भाषेत बोलतात. ते कधी तुम्ही मार्क करा, लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्याकडनं बोललं केवढ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ना. मला वाटतं इतरांनी थोडंसं त्यांच्याकडनं शिकलं ना ते काहीतरी चांगलं होईल असं मला वाटते. म्हणजे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत जाणार नाहीत, सगळं व्यवस्थित होईल. आणि लक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना कोणालाही त्यांची काही मनधरणी करावी लागत नाही, का हट्ट करावं लागत नाही. त्यांना माहिती आहे माझ्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे सक्षम नेतृत्व आहे. महाराष्ट्राचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये आणि लोकांना दिसते की उद्याचा महाराष्ट्र, भविष्य महाराष्ट्राचं राज ठाकरे आणि मग राज ठाकरेंसोबत जनता राहील अशी मला खात्री आहे. सामान्य कार्यकर्त्याला काय हवं हे राज ठाकरेंना उत्तम कळतं असं बाळा नांदगावकर म्हणतात. पण याच राज ठाकरेंना महाराष्ट्रातल्या मराठी मतदारांना काय हवंय आणि विशेषत्वानं दिल्ली दरबारातून काय हवंय हे त्यांना कळतं का? हाच येणाऱ्या काळातला लाख मोलाचा प्रश्न आहे. कॅमेरामन राजीव बारोटसह मी राजेश कोचरेकर, लेमन न्यूज, मुंबई.
ये